नमस्कार. सध्या सगळीकडे एकाच नावाची चर्चा सुरू आहे, एल निनो. खरं तर या एका हवामान बदलामुळे फक्त शेतकरीच नाही तर अगदी सरकार आणि मोठे मोठे धोरणकर्ते सुद्धा चिंतेत पडले आहेत. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच एल निनोबद्दल सगळं काही जाणून घेऊया. पण प्रश्न हाच आहे की एका हवामान बदलामुळे शेतकरी, सरकार आणि अख्खा देश इतका का चिंतित आहे? याचं सरळ सरळ कारण म्हणजे एल निनोचा थेट संबंध आपल्या शेतीशी आहे, आपल्या पाण्याच्या उपलब्धतेशी आहे आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेशी आहे. चला, ह्यालाच जरा आणखी सोपं करून समजून घेऊ. तर मग हा एल निनो म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक अशी हवामान स्थिती आहे ज्यामुळे आपल्याकडे म्हणजे भारतात पाऊस कमी पडतो आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. साहजिकच यामुळे येणाऱ्या खरीप हंगामावर एक मोठं संकट उभं राहिलं आहे. आता एल निनो जरी जागतिक पातळीवरचा हवामान बदल असला तरी त्याचा परिणाम थेट आपल्या शेताच्या बांधापर्यंत कसा पोचतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जागतिक हवामानापासून ते आपल्या स्थानिक शेतांपर्यंत त्याचा नेमका काय प्रभाव पडतो ते आता पाहूया. हा आकडा बघा, जरा धक्कादायकच आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना म्हणजे FAO काय म्हणते की एल निनोमुळे जागतिक पीक उत्पादनात तब्बल 25% घट होऊ शकते. विचार करा, या एका आकड्यावरूनच या संकटाची तीव्रता आपल्या लक्षात येते. पण एक मिनिट, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हा जो परिणाम आहे ना, तो सगळीकडे सारखा नसतो. काही ठिकाणी उत्पादन कमी होतं तर काही ठिकाणी उलट वाढूही शकतं. त्यामुळे प्रत्येक पीक आणि प्रत्येक प्रदेशानुसार याचा परिणाम वेगवेगळा दिसतो. म्हणजे जागतिक सरासरी हे काही पूर्ण चित्र नाही. मग आपल्याकडच्या वेगवेगळ्या पिकांवर याचा काय परिणाम होतो? चला, जागतिक स्तरावर आणि विशेषतः भारतातल्या आपल्या प्रमुख पिकांवर काय परिणाम अपेक्षित आहे ते जरा पाहूया. ही स्लाईड खूप इंटरेस्टिंग आहे. जगभरात काय होतं की एल निनोमुळे सोयाबीनचं उत्पादन उलटं वाढतं, कारण जे मुख्य उत्पादक देश आहेत तिथे पाऊस चांगला पडतो. पण आपल्याकडे भारतात चित्र एकदम वेगळं आहे. इथे तर सोयाबीन, मका आणि भात या तिन्ही महत्त्वाच्या पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे मका आणि भाताच्या बाबतीत तर जागतिक आणि भारतीय अंदाज सरखाच आहे, दोन्हीकडे धोका आहेच. भारतात एल निनोचा प्रभाव कधी आणि कसा जाणवेल याचा एक अंदाजित आराखडा बघूया. मे महिन्यातच उष्णतेच्या लाटा वाढू शकतात. मान्सूनची सुरुवात तशी साधारण राहण्याचा अंदाज आहे, पण खरा धोका आहे तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात. याच काळात सरासरीपेक्षा खूप कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि याचा थेट अर्थ काय? तर हंगामाच्या शेवटी उभ्या पिकांना पाण्याचा जबरदस्त ताण बसू शकतो. आता शेतातलं उत्पादन घटलं की त्याचा थेट परिणाम कुठे दिसतो? तर बाजारात. मग या हवामान बदलामुळे शेतीमालाच्या बाजारात काय उलथापालथ होऊ शकते ते आता आपण पाहू. हे बघा, हे अगदी साखळी प्रतिक्रियेसारखं आहे. देशातलं उत्पादन कमी झालं की सोयाबीन, मका, कापूस यांसारख्या पिकांचे भाव वाढणार. उत्पादन जर खूपच कमी झालं तर आपल्याला बाहेरून माल आयात करावा लागू शकतो. आणि जेव्हा भारतासारखा एवढा मोठा देश आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी करायला जातो तेव्हा तिथले भावही वाढतात. त्यामुळे एक गोष्ट तर पक्की आहे, येत्या काळात शेतीमाल बाजाराची दिशा पूर्णपणे एल निनोच्या परिस्थितीवरच अवलंबून असणार आहे. हवामानाचे अंदाज आणि बाजारातले भाव यांचं नातं आता आणखीनच घट्ट झालंय. बरं, आत्तापर्यंत आपण समस्या आणि त्याचे परिणाम यावर बोललो, पण यावर उपाय काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय तयारी करू शकतात? चला, त्यासाठीची एक कृती योजना पाहूया. आपल्याला आठवत असेल 2015 मध्येही एल निनोचं संकट आलं होतं. त्यावेळच्या अनुभवातून आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकलो. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 पावसांमध्ये जेव्हा मोठं अंतर पडतं तेव्हा संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून म्हणजेच ठिबक किंवा तुषार सिंचन वापरून पिकांचं होणारं नुकसान कमी करता येतं. हाच अनुभव आपल्याला यावर्षी खूप कामी येणार आहे. सरकारी निर्देशानुसार सुद्धा एकच गोष्ट समोर येते, ती म्हणजे पूर्वतयारी. हीच या संकटाचा सामना करण्याची गुरुकिल्ली आहे. पाण्याच्या नियोजनासाठी काही अत्यंत महत्त्वाचे टप्पे आता आपण पाहणार आहोत. पाण्याची सुरक्षितता जपण्यासाठी हे 4 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं, आणि हे तर करायलाच हवं, ते म्हणजे आपल्या शेतासाठी पाण्याचा एक पक्का प्लॅन बनवणं. दुसरं, जलसंधारणाची जी काही कामं असतील ती आता फटाफट पूर्ण करून घ्या.
तिसरं, तुमच्या जुन्या विहिरी असतील, बोरवेल असतील, त्यांची दुरुस्ती करून त्यांना पुन्हा सुरू करा. आणि चौथं म्हणजे ठिबक किंवा तुषार सिंचनासारख्या पद्धती तयार ठेवा आणि त्यांनाच पहिलं प्राधान्य द्या. या तयारीसोबतच काही गोष्टींवर सतत नजर ठेवणं खूप गरजेचं आहे. भारतीय हवामान विभागाकडून काय माहिती येते याकडे लक्ष ठेवा. पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल किंवा आयओडीबद्दलच्या बातम्यांवर लक्ष ठेवा. ही एक अशी स्थिती आहे जी एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकते. स्थानिक पातळीवर पावसात किती अंतर पडते हे तपासा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, पीक व्यवस्थापन आणि पीक विम्याबद्दल सरकार काय सूचना देतंय याकडे लक्ष द्या. योग्य वेळी विमा उतरवल्यास आर्थिक नुकसान नक्कीच टाळता येऊ शकतं. एक गोष्ट नक्की आहे, संकट मोठं असलं तरी योग्य नियोजन आणि वेळेवर उचललेली पावलं यामुळे या आव्हानाला आपण निश्चितपणे सामोरं जाऊ शकतो. तयारी आणि जागरूकता हेच आपले सगळ्यात मोठे हतियार आहे. आणि जाता जाता एक विचार, ज्यावेळी निसर्ग साथ देत नाही तेव्हा अशा कमी पाण्याच्या हंगामात पूर्वतयारी हीच आपली सगळ्यात मौल्यवान संपत्ती ठरते, नाही का? यावर विचार करायला हरकत नाही.